जोपर्यंत मातृभाषेतून शिक्षण घेता येत नाही तोपर्यंत त्याचा आवाका लक्षात येत नाही। सध्या संशोधनाची नितांत गरज आहे। आर्थिक क्षेत्रात भारताला तिसऱ्या क्रमांकावर जायचं असेल तर संशोधन आणि पेटंटही मिळालं पाहिजे। नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिलाय, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते। आजच्या सत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर तज्ञांचं मार्गदर्शन झालं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 57वे प्रदेश अधिवेशन कोल्हापुरात सुरू होतं। अखेरच्या दिवशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं होतं। या चर्चासत्राला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर, डॉक्टर प्रशांत साठे, निर्भय कुमार विस्पुते, ॲडव्होकेट अनिल ठोंबरे, प्राध्यापक वीरभद्र दंडे, प्राध्यापक परिमल खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी साफल्य या पत्रिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। नव्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब करण्यासाठी अभाविप आग्रही आहे। या नव्या धोरणात विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अभ्यासक्रम असायला हवा, असं निर्भय कुमार विस्पुते यांनी सांगितलं। भारतीय ज्ञान परंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, भारतीयता समाजात रुजली पाहिजे अशी अपेक्षा या शैक्षणिक धोरणात आहे। या नव्या शैक्षणिक धोरणात इंग्रजीचा बाऊ केलेला नाही। काही राज्यांनी हिंदीमध्ये अभ्यासक्रम तयार केलाय। आपल्या भाषेला महत्त्व देण्याचं काम या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलंय। तसंच 3 तास परीक्षा हे धोरण आता इथून पुढे राहणार नाही, असं डॉक्टर प्रशांत साठे यांनी नमूद केलं। तर नव्या शैक्षणिक धोरणात शासनाकडून काय अपेक्षा आहेत याबाबत विद्यार्थी प्रतिनिधी रूपा गोळे आणि अंबादास मेवणकर यांनी आपली मतं व्यक्त केली। नव्या शैक्षणिक धोरणात परीक्षा पद्धती पूर्वीसारखी नाही। या धोरणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू झालंय, असं मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नमूद केलं। इथून पुढे पदवीदान समारंभ होणार नाही। निकाल लागल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीची प्रत विद्यार्थ्याला डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल। या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिलाय। महाराष्ट्रात पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीमध्ये आली आहेत। प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजीत असावी। कोणत्या भाषेत पेपर लिहायचा हे विद्यार्थ्यांनी ठरवावं। जोपर्यंत मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही तोपर्यंत त्याचा आवाका लक्षात येत नाही। संशोधन वाढण्यासाठी आणि भारत आर्थिक क्षेत्रात 5व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर येण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण मिळायला पाहिजे, असं नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं। शिक्षण मिळते तोपर्यंत त्याला त्या विषयाचा ग्रास भेटत नाही, त्या विषयाचा आवाका येत नाही आणि मग त्या आवाक्यातून त्याचं जे डोकं चालायला पाहिजे संशोधन करण्याने ते सुरू होत नाही। तो इंग्लिशमध्ये असला तर तो धोकमपट्टी करतो, पेपर लिहितो, पास होतो, नोकरीला जातो, नोकरी करता करता आयुष्य संपतं। पण जी आवश्यकता आहे ती प्रामुख्याने संशोधनाची आहे। आपला देश आता आर्थिक स्थितीमध्ये जगामध्ये 5वा आला, तो पहिल्या 3 मध्ये जायला पाहिजे। हे जर व्हायचं असेल तर इनोव्हेशन म्हणजे संशोधन, पेटंट म्हणजे मोनोपॉली आणि पेटंटच्या आधारे मिळणारी रॉयल्टी याच्या आधारे आपण श्रीमंत होऊ शकतो। जर्मनमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी संशोधन केली, पेटंट म्हणून ठेवलं आणि त्याचं कोणालाही हवं असेल ते म्हणतात त्या रॉयल्टी असे फुकट वर्षानुवर्ष ते रॉयल्टी घेत आहेत। आणि इथलं सुद्धा संशोधन वाढायचं असेल तर त्याला मातृभाषेतून शिकवलं पाहिजे, तर त्याला नेमकं कळेल, मग त्याचं डोकं चालायला लागेल। भविष्यात कौशल्य विकासाशिवाय पर्याय नाही। कॉलेज स्तरावर हे शिक्षण मिळालं पाहिजे हे ओळखून या नव्या शैक्षणिक धोरणात आवश्यक ते बदल केले आहेत। शिक्षणाचा खर्चही पंतप्रधान मोदी यांनी 3% 6% नेलाय, असं सांगून मंत्री पाटील यांनी येत्या 6 महिन्यात जी कॉलेजेस नॅक मानांकन करून घेणार नाहीत त्यांचं अनुदान बंद केलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं। कुठल्याही प्राध्यापकांचा वर्कलोड वाढणार नाही, त्यामुळे प्राध्यापकांनी नाहक भीती बाळगू नये, असा निर्वाळाही नामदार पाटील यांनी दिला।